टीम इंडियासाठी सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट. पाकिस्तानवाल्यांनो, तुमचा बाप फक्त इंडिया, तुमचा बाप फक्त इंडिया आणि तुमचा बाप फक्त इंडिया. एशिया कपमध्ये काल तिसऱ्यांदा 3-0 तिसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवून हरवून इंडियाने एशिया कप जिंकलेला आहे. एशिया कप जिंकण्याची ही टीम इंडियाची 9वी वेळ आहे. म्हणजे आतापर्यंत 9 वेळा आता टीम इंडियाने एशिया कप जिंकलेला आहे. आणि एवढंच नाही, फक्त मॅचमध्येच नाही टीम इंडियाने पाकिस्तानची मारली, तर मॅच नंतर सुद्धा त्यांची चांगलीच जिरवलेली आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. काल टीम इंडियाने एशिया कपची जी ट्रॉफी होती त्या ट्रॉफीवर लाथ मारलेली आहे. ती ट्रॉफी घेतलीच नाही. ती ट्रॉफी न घेता टीम इंडिया ग्राउंडवर निघून गेलेली आहे. तो ड्रामा खूप मोठा होता. त्या ड्राम्यावर तर बोलूच, पण सगळ्यात पहिले तर बघावं लागेल टीम इंडियाचा परफॉर्मन्स. कालची मॅच आणि पूर्ण एशिया कप सुद्धा आमच्या नवीन पोरांनी 23, 24, 25 वर्षाच्या पोरांनी जिंकलेला आहे. ना विराट कोहली, ना रोहित शर्मा, आणि कालच्या मॅचमध्ये तर हार्दिक पांड्या इंजर्ड असल्यामुळे खेळू शकला सुद्धा नव्हता. सूर्या भाऊ कालच्या मॅचमध्ये पण फेल झाला होता आणि एशिया कपमध्ये सुद्धा तो फेल झाला होता. म्हणजे खरं तर जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन हे दोघं जर सोडले तर बाकी सगळे पूर्णपणे यंगस्टर्स होते. पण पाकिस्तानवाल्यांनो, तुमच्यासाठी आमचे हे यंगस्टर्सच खूप झाले. अभिषेक शर्मा असेल, तिलक वर्मा असेल, शिवम दुबे असेल, कुलदीप यादव असेल, वरुण चक्रवर्ती असेल, ह्या सगळ्या पोरांनी कमाल केलेली आहे. कालच्या मॅचमध्ये 2 वेळेस पाकिस्तान पुढे होती, 2 वेळेस पाकिस्तान मॅच जिंकू शकली असती. इंडिया प्रेशरमध्ये होती, प्रेशर सिच्युएशन आली होती इंडियासाठी. सगळ्यात पहिलं तर जेव्हा इंडियाने टॉस जिंकला तेव्हा पाकिस्तानला पहिले बॅटिंग दिली होती. पहिले बॅटिंग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. 113 रन्सवर त्यांच्या फक्त एकच विकेट पडली होती, फक्त एक विकेट. पण पाकिस्तानने आपली लायकी दाखवलीच, त्यांनी आपलं टॅलेंट दाखवलंच. पाकिस्तान त्याच्यानंतर 146 वर ऑल आउट झाली. 146 वर कुलदीप यादवने 113 रन्सवर सईम अयूबला आउट केलं आणि पाकिस्तानची दुसरी विकेट पडली. आणि त्याच्यानंतर ते फक्त आयाराम आणि गयारामच त्यांनी चालू केलं. त्याच्यानंतर फक्त त्यांनी 33 रन्स केले. त्याच्यानंतर 146 वर आउट झाले. कुलदीप यादव असेल, अक्षर पटेल असेल, वरुण चक्रवर्ती असेल आणि नंतर बुमराह पण असेल. यांच्या बॅट्समनला या सगळ्यांनी नाचवलं, इतकं नाचवलं. कुलदीप यादवने कालच्या मॅचमध्ये 4 विकेट्स घेतल्या. तो एशिया कपचा हायेस्ट विकेट टेकर आहे. वरुण चक्रवर्तीने 2 विकेट घेतल्या, अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या, बुमराहने सुद्धा 2 विकेट घेतल्या. आणि बुमराहने तर ते हॅरिस रौफ, तो छक्का हॅरिस रौफ जो 6-0 करत होता ना, त्याचा यॉर्करने जे काही त्याचा दांडा उडवलाय, जे काही त्याला आउट केलं ना, आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्या भाषेत सेंड ऑफ पण दिला, जो अशा पद्धतीने सेंड ऑफ दिला ना बुमराहने, अशा पद्धतीने. आणि शिवम दुबेच्या बॉलिंगला सुद्धा विसरून चालणार नाही. काल हार्दिक पांड्या इंजर्ड असल्यामुळे खेळू शकला नव्हता, पण शिवम दुबेने हार्दिक पांड्याची जी कमी होती ना ती जाणवू दिली नाही. आणि 3 ओव्हरमध्ये फक्त 23 रन दिलेले आहेत, फक्त 23 रन. म्हणजे जेव्हा पाकिस्तानची 113 वर एकच विकेट पडली तेव्हा वाटलं की 180-190 पर्यंत जातील आणि फायनलमध्ये 180-190 म्हणजे खूप मोठा स्कोर झाला असता तो. पण सगळ्यात पहिले इंडियाने तिथून कमबॅक केलं आणि 146 वर यांना ऑल आउट केलं. आणि जेव्हा टीम इंडिया बॅटिंगला आली ना तेव्हा इंडियाच्या 20 वर 3 विकेट्स पडल्या. अभिषेक शर्मा, सूर्या भाऊ आणि शुभमन गिल हे खूप लवकर आउट झाले. 20 रन्सवर 3 विकेट पडल्या होत्या. आणि त्यावेळेला टीम इंडिया फुल प्रेशरमध्ये आली होती. जो 146चं जे टार्गेट होतं ते 180-190चं वाटायला लागले. पण त्याच्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने बॅटिंग चांगली केली. तिलक वर्मा आणि संजू सॅमसनची 57 रनची पार्टनरशिप झाली, 57 रनची. संजू सॅमसन चांगला खेळत होता पण तो 24 रन्सवर आउट झाला. 77 रनवर 4 विकेट पडले. 77 वर 4 विकेट पडलेले आणि क्रीजवर होते तिलक वर्मा आणि शिवम दुबे. अजूनही बरेच रन काढायचे होते आणि रन रेट सुद्धा कमी झालेला होता. रन रेटचा सुद्धा प्रेशर होता. विचार करा, दोघेही यंगस्टर्स आणि किती प्रेशर असेल. इंडिया आणि पाकिस्तानची मॅच, ती पण फायनल. बाय चान्स जर मॅच हरली असती तर लोकांनी गद्दार म्हणायला सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं. किती जास्त प्रेशर असेल दोघांवर. पण इथेच तर टीम इंडियाचं कॅरेक्टर दिसतं, आपल्या यंगस्टर्सचं कॅरेक्टर दिसतं, टॅलेंट दिसतं. या दोघांनी त्याच्यानंतर 64 रनची पार्टनरशिप केली. सुरुवातीला पेशन्स दाखवला, 1 आणि 2 रन काढत राहिले, नंतर ठोकायला पण सुरुवात केली. इंडियाची 5वी विकेट जी पडली ना ती पण 137 रन्सवर जाऊन पडली. आणि सर्वात मोठा जो गेम केला ना या दोघांनी तो हॅरिस रौफचा केला. तोच हॅरिस रौफ, तो छक्का हॅरिस रौफ जो 6-0 करत फिरत होता ना, या पाकिस्तानचा खरा जो विलन आहे ना तो हॅरिस रौफच आहे. कारण इंडियासोबतची मॅच जेव्हा पण ते हरतात ना तेव्हा ते फक्त 2022ला सेमीफायनलमध्ये त्याला विराट कोहलीने त्याची चांगली जिरवली होती. आणि कालच्या मॅचमध्ये शिवम दुबे आणि तिलक वर्मा या दोघांनी त्याची जिरवलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला 10 रन पाहिजे होते तेव्हा शिवम दुबे आउट झाला होता आणि क्रीजवर होते तिलक वर्मा आणि रिंकू सिंग. आणि ओव्हर टाकायला कोण होतं, तो हॅरिस रौफ. तिलक वर्माने सगळ्यात पहिले त्याला एक 6 मारला आणि त्याच्यानंतर रिंकू सिंगने त्याला एक 4 मारला. आणि इंडियाने ती मॅचही जिंकली आणि एशिया कप सुद्धा जिंकला. रिंकू सिंग बाई, या जर एशिया कपमध्ये सगळ्यात नशीबवान कोण असेल तर तो रिंकू सिंग. पूर्ण एशिया कपमध्ये त्याने फक्त एकच बॉल खेळला आणि भाऊनी पहिल्याच बॉलला 4 सुद्धा मारला आणि मॅच सुद्धा जिंकली. मॅच खरं जबरदस्त झाली. मॅच एकदम कडक झाली. जशी फायनलची मॅच व्हायला पाहिजे तशीच ती मॅच झाली. आणि जी टीम प्रेशर सिच्युएशन मधून सुद्धा मॅच जिंकू शकते ती चॅम्पियन असते. आणि इंडियाची टीम ती चॅम्पियन टीम आहे.
काल प्लेअर ऑफ द मॅच होता तिलक वर्मा. तिलक वर्मा प्लेअर ऑफ द मॅच व्हायलाच पाहिजे होता, कारण जो विजयाचा तिलक जो लावलेला आहे ना, तो तिलक वर्मानेच लावलेला आहे काल. आणि प्लेअर ऑफ द सिरीज, जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे, तो अभिषेक शर्मा झालेला आहे. तो पीसीबीचा तो चेअरमॅन आहे मोहसिन नकवी. त्याला स्वतःची काही इज्जत वगैरे आहे का नाही, काही लाज वाटते का नाही यार, इतका निर्लज्ज माणूस कसा आहे तो. टीम इंडियाने पहिलेच सांगितलेलं होतं की जर मोहसिन नकवी जर ट्रॉफी देईल तर टीम इंडिया ट्रॉफी घेणार नाही. जर तो फक्त तिथं उभा जरी असेल ग्राउंडवर तरीही टीम इंडिया ट्रॉफी घेणार नाही. एखाद्याला खरंच जर काही लाज असली असती ना तर त्याने स्वतःहून तिथे तो आला नसता. पण हा जो मोहसिन नकवी भाऊ आहे ना, तो तिथं गेला, ग्राउंडवर गेला आणि तिथेच उभा राहिला. त्याने खूप प्रयत्न केला ट्रॉफी देण्याचा, पण टीम इंडियाने शेवटपर्यंत काही ट्रॉफी घेतली नाही म्हणजे नाहीच. अरे पाकिस्तानवाल्यांनो, अरे इतकं आपण तुम्ही जीव द्या, खरंच जीव देऊन टाका. परत एकदा टीम इंडियासाठी सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट.